नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण सकाळीच गावाला आलो होतो कारण आपण जे भात कापलं होतं तर हे बघा पाऊस गरजतोय आणि भात कापलं जेव्हा होतं आपण त्या भात कापल्यानंतरला दुसऱ्या दिवशी पाऊस पडला होता वेदम. मग 2-3 दिवस पाऊस चालू होता आणि जेवढं आपलं म्हणजे कापून जेवढं झालं होतं पूर्ण धान्य त्या पावसामध्येच भिजलं. त्यामुळे मामाची आणि मामीची खूप म्हणजे धावपळ वगैरे तर झालीच. बघूया आज पुन्हा पावसाने जोर धरले. जास्त काही नसेल तर आपण पटपट भारे वगैरे बघू आणून घेऊ. मला वाटतं बहुतेक मामा मामीने आणलेच असतील कारण दिवसभर ते शेतामध्येच होत आहे. लेट्स से तुम्हाला जरा वातावरण दाखवतो कसं आहे ते. बघू शकता मित्रांनो, पावसाने खूपच जोर धरलाय आता. म्हणजे गरजतोय भरपूर आणि खरं तर चमकतोय, गरजतोय आणि त्यामध्ये आपल्याला ही झोडायची वेळाची सगळी कामं करून घ्यायची आहेत. कारण नंतरला जर आपण वेळ असाच दवडला ना, जेवढं आपण पिकवलंय त्याचं पूर्ण नुकसान होऊन जाईल. मी खरं तर वर्क फ्रॉम होम करायला बसलो होतो कारण लगातार सुट्ट्या होत्या. त्यामुळे भाऊबीज वगैरे करून आलो आणि गावाला म्हटलं आज वर्क फ्रॉम होम करतो. तेवढा यांचा गडगडच झाला विजांचा आणि ढगांचा. मग म्हटलं नाही, शेतावरती गेलंच पाहिजे. लेट्स सी, पण बघूया. मामाने पूर्ण मला वाटतं आणलंच असेल. आज बिचाऱ्यांची धावपळ वगैरे खूप झाली असेल काहीतरीच. खरं तर जसं माणूस बदलत चाललाय ना तसा हा निसर्ग पण हळूहळू बदलत चाललाय. असं वाटतं की तो रोष काढतोय आणि तो रोष मला वाटतंय पूर्णपणे आपल्या शेतकरी बांधवावरतीच येतोय. मग ते कोणतंही म्हणजे कोणतंही राष्ट्र असू दे, सॉरी कोणतंही जिल्हा असू दे आणि काय असू दे. कारण प्रत्येक भागामध्ये मग ते कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सगळीकडे पुराचं वातावरण इथेच येते. चला आपण पोचलोय ऑलमोस्ट वाड्याजवळ. सध्याची परिस्थिती काय ते बघू. आणि उद्या माझे दोन्ही भाऊ येणार आहेत, रोहन आणि दाना. तर ते आल्यावरती आपण हा पूर्ण परिसर म्हणजे पूर्ण भारे वगैरे पूर्ण आपण झोडून घेऊ. एकदा झोडूमोड झाली की मग आपण निवांत बसायला मोकळा. चला ते जाऊन दाखवतो तुम्हाला वाड्याशी जाऊन, ठीक आहे. मामाने आणि मामीने बघा भार कसं पडवीमध्ये आणून ठेवलेत पूर्ण. आतमध्ये जाऊन बघूया जरा. आयला बघताय गरजताय कसला एकदम मारी. हा कुत्रा काय आमचा कामाचा नाही. बाकीकडे भरून ठेवलंय पूर्ण. चला बघून घेऊया काय बाकी आहे का. एवढा गरजतोय ना. हवा हा पण एक चोंडा होता, तो पूर्ण मामीने आणून घेतलाय. आणि ही आपली पट्टी त्या दिवशी आपण जे कापली होती, म्हणजे ह्याच्यामध्ये पण पूर्ण पाणी जसं आपण कापलं दुसऱ्या दिवशी पूर्णच्या पूर्ण पाणी भरला. आणि खरंच
पूर्ण यांच्यासाठी अवघड झालं असेल, कारण एकदा जी काडी असते, एकदा काडीवरती पाणी पडलं ती काडी एकदम जड होते, आणि एकदा जड झाल्यावरती भारा किती जड लागत असेल डोक्यामध्ये त्याची कल्पना म्हणजे प्रत्येकाची असेल. जसं कापूस भिजल्यावरती जड लागतो आणि सुकल्यावरती हलका लागतो, तसंच असतं भाताचं पण. सो बघूया, मामीला जरा. मित्रांनो, पाऊस जोरात पडायला लागला आहे आणि भात पूर्णपणे भिजला, त्यामुळे आता व्हिडिओ करणं पण शक्य नाही, कारण इकडे वाड्यामधला पण भात वगैरे तिथून वरनं गळतो आहे पाणी वगैरे, तर तू जरा बघायला पाहिजे. म्हणून मी व्हिडिओ इथेच नुकतीच थांबवली आणि तसंच मी मामी सगळीकडे प्लास्टिक वगैरे लावायला आजूबाजूला गेलो. आता बघू, उद्या आम्ही जसं जोडायला आल्यानंतरला दाखवू की काय नक्की परिस्थिती आहे शेताची वगैरे, कारण एवढा शेत पिकवलं आहे आणि ते पिकवल्यानंतरला जर ते भिजतं तर खूप कष्ट लागतात. तो पुन्हा भात सुकायला, पुन्हा त्याला गोळा करायला. तर बघूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू.